फडणवीस यांचा थोड्याच वेळात रोड शो होणार आहे, तर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आज दुसऱ्यांदा हा रोड शो होतोय। मनीष नगर परिसर ते त्रिशरण चौकापर्यंत आज हा रोड शो करण्यात येणार आहे। दरम्यान या रोड शो पूर्वीच रथाची सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी केली जाते आणि तिथलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आज पुन्हा एकदा रोड शो होते आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे रोड शो साठी जे आहे हा रथ तयार करण्यात आला आहे आणि रथाची जी आहे रोड शो सुरू होण्यापूर्वी तपासणी केली जात आहे पथकाच्या माध्यमातून। ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे रथ तयार होण्यापूर्वी सगळी तपासणी त्याची केली जाते आहे पथकाकडून, तसेच डॉग स्क्वॉड कडून सुद्धा त्याची पाहणी जी आहे ती सुद्धा केली जाते आहे। आणि दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून मनीष नगर परिसरातून थोड्याच वेळात जे आहे या रॅलीला रोड शोला सुरुवात होईल। त्यानंतर त्रिशरण चौकापर्यंत जो आहे हा मार्गक्रमण करत पुढे पुढे चालत राहणार आहे। निवडणुकीच्या काळामध्ये कमी वेळेमध्ये हा सगळा जो आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या रोड शोच्या माध्यमातून एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो आणि याच पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम मतदारसंघामधला आजचा हा दुसरा टप्पा आहे आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनीष नगर परिसरात दाखल होतील आणि त्यानंतर जो आहे रोड शोला सुरुवात होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।